जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर रणनीती आखणार. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षापेक्षा गडतटाला महत्त्व असल्याने ते उमेदवाराच्या ताकदीचा उपयोग सर्वच पक्षाकडून केला जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्यावर काही नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक स्वातंत्र्य लढण्याची आणि निकालानंतर आघाडी किंवा युती करून सत्ता स्थापन करण्याची रणनीती आखली जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील पुनर्रचना होणार या धास्तीने अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र या मतदारसंघाची पुनर्रचना न झाला थेट आरक्षण निश्चित होणार आहे. 2012 आणि 2017च्या निवडणुकीचे आरक्षण वगळून इतर मतदारसंघावर आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीनंतर राजकीय अंदाज घेऊन अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीतील परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा वर्चस्व राहिले आहे. भाजपचेही तेच सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात होते. मात्र जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानीने एकत्र आल्याने काँग्रेसच वरचढ ठरले. एकदा राजकीय पक्षाची भाऊगर्दी वाढली आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज शक्ती हे 4 पक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरे यांनी शिवसेना मतदारसंघानुसार आघाडी तर ज्या मतदारसंघात उमेदवाराची गोची होईल तिथे स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे.